मायशेटे, मनीष करंबेळे, राज चपटे, मिलिंद डाफडे, समीर शिंदे, शेखर पांचाळ आणि त्याचवेळी रत्नागिरी वॉरियर्सचे रत्नागिरी योद्धे गौरव नागवेकर, सागर कांबळे, सफवान बर्गीर, शैलेश मदने, साहिल मदार, अनिकेत मुखर्जी, अक्षय राठोड, अमोल भोसले, पार्थ गांधी, दत्तप्रसाद सावंत आणि प्रयाग जाधव सगळ्या दर्जेदार खेळाडूंची यादी तुमच्या समोर वाचून झालेली असा. या यादीतल्या खेळाडूंची नावा तुमच्या समोर प्रसिद्ध केलेली असत, पण मैदानावर जाऊन आपला नाव सिद्ध करण्यासाठी हे सगळे खेळाडू सज्ज झालेत. जाऊया मैदानावर. बी ए किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2025 थरार जिल्हा हाफची ही सेमीफिनाले तुमच्या भेटीसाठी. पहिलो सामनो, पहिलो चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर जात गली क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, पंचांचा एक बोट हलकेच झाला वर. एकेरी धावेनिशी पहिल्या रनसाची झाली नोंदणी. मालवणी भाषेत जे का बोनी म्हटली जातात तो बोनियेचो पहिलो रन पार्थ गांधी बॉलिंग मार्कवर. आणि यावेळी अभिषेक जोशी नॉन स्ट्रायकर एंडवर आणि बिलाल, अभिषेक आता स्ट्रायकर एंडवर, बिलाल नॉन स्ट्रायकर एंडवर. फटको तर मोठो सजवलो खूप सुंदर. जोपर्यंत मिडॉनचो क्षेत्ररक्षक जाता चेंडू अडवता तोपर्यंत एक सिंगल. आणि एकेरी धावेनिशी पहिल्या दोन चेंडू नंतर दोनही बॅटर आपापल्या वैयक्तिक एकेका रनसावर. पार्थ गांधी अजून एक मोठा नावाचा रत्नागिरी जिल्ह्याचा क्रिकेट, या क्रिकेटचा वलय या खेळाडून पुरेपूर अनुभवलेला. गेल्या अनेक वर्षांमध्ये या युवा खेळाडून केलेली मेहनत आणि त्या मेहनतीक मिळालेली नशिबाची साथ आणि त्या जोरावर आपल्या नावाचा वलय ज्यांनी तयार केला असो पार्थ तुमका दिसतलो बॉलिंग मार्कवर. बिलाल नेवरेकर आणि अभिषेक जोशी ही सलामीची जोडी. दोन चेंडू दोन धावा अभिषेकच्या नावावर आणि पहिल्यांदाच बिलाल धावसंख्येची सुरुवात ज्याच्याकडून अपेक्षित असलेली आपल्या वैयक्तिक खात्याची. मॅन्डेटरी पॉवर प्ले, फक्त दोन खेळाडू प्रोटेक्शनसाठी, जो एक दिसतलो कव्हर क्षेत्रामध्ये, एक मिडॉनच्या क्षेत्रात, उर्वरित सगळे खेळाडू सर्कलमध्ये. चक्रव्यूह जे का म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेतला 30 यार्ड सर्कल. आखो टप्प्याचा चेंडू, हुकचो फटको, त्या हुकच्या फटक्यावर फक्त एक सिंगल मिळतलो. खूप लांब गेलेलो चेंडू होतो. तो चेंडू आणण्यासाठी कदाचित गाडी पाठवची लागतली. प्रशांत सर कदाचित ह्यो चेंडू सुद्धा गुगल मॅपवर शोधूचो लागतलो. पण एवढं लांब फटको गेल्यानंतर सुद्धा फक्त एक रन, ही थोडीशी निराशा बॅटरची. आणि या निराशेतून बाहेर पडून समोरच्या दिशेने व्ही मध्ये खेळण्याचा बॅटर नक्की प्रयत्न करीत. धावसंख्या 3. बॅकफुटवर जात खेळण्याचा प्रयत्न होतो. परत एकदा मिडल न झालेलो फटको. सिली मिडॉनच्या दिशेने जोपर्यंत शॉर्ट स्क्वेअर लेग येता फील्ड करता तोपर्यंत एक सिंगल. 4 ह्यो धावफलक पहिल्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. हे आमचं मान्यवर कक्ष, सोनमताई तुमका दिसतले स्क्रीनवर आणि त्यांच्या समवेत आमचे सगळे मान्यवर. या सगळ्या मान्यवरांचं अगदी मनपूर्वक स्वागत असा बी ए किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीमध्ये. एक लोअर फुल टॉस, बॅकफुटवर जात खेळण्याचा प्रयत्न होतो. चेंडू झालो यॉर्क घोषित क्षेत्रात. अजून एक सिंगल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र जे का म्हटलं जाता तो यॉर्कर. जिसका कोई नहीं होता उसका यॉर्कर होता है, अमिताभ बच्चन सरांचं हे वाक्य क्रिकेटच्या कॉमेंट्रीत नाही पण एका चित्रपटात बऱ्याच जणांनी ऐकलं असताना. धावसंख्या 5 बोटांच्या 5 या आकड्यावर पहिल्या उरीची भैरवी घालणारो बॉल, समाप्ती करणारो चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक सुंदर झेल, ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट. पहिल्या विकेटचा पतन, 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
होणारं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलो ह्यो रत्नागिरी जिल्हो आणि रत्नागिरीची ही मानाची स्पर्धा बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी. ॲक्शन रिप्ले आपण बघितलात. एक सुंदर दर्जेदार झेल कव्हर क्षेत्रामध्ये पहिल्या विकेटचा पतन, पहिली सफलता. अभिषेक माघारी परतल्यानंतर मैदानावर गणेश, ज्या गणेशने या स्पर्धेतली एकमेव 50 आपल्या नावे केली, तो गणेश आज अंगारकी संकष्टी गणपती बाप्पाचो दिवस असा आणि त्यामुळे गणपती बाप्पाच्या दिवशी गणेशवर सगळ्यांचं लक्ष असतलो. ह्यो गणेश प्रिन्स राजे टायगर संघाक प्रसन्न होवचो अशी प्रिन्स राजे टायगर संघाच्या पाठीराख्यांची अपेक्षा असतली. पण दुसऱ्या बाजून विचार केलो रत्नागिरी वॉरियर संघाचो, तर ह्यो गणपती बाप्पा लवकरात लवकर अंतर्धान पावाचो अशी त्यांची अपेक्षा. बघूया गणपती कोणाक पावता. पहिल्या ओव्हरीचो खेळ आणि बॉलिंग मार्कवर साफवान बर्गीर दुसऱ्या ओव्हरीत. साफवानचो पहिलो चेंडू ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर जाणारो, पंचांचे दोनही हात समांतर, वाईडचो इलो इशारो. एक्स्ट्राच्या रूपात या ओव्हरची झाली सुरुवात आणि धावसंख्या अर्ध्या डझनावर 6 रन्सावर. ॲक्शन रिप्ले बघा. चेंडू वाईड लाईनच्या अगदी बाहेर ट्रॅव्हल करताना आणि पंचांचो इलेलो ह्यो इशारो वाईड बॉलचो. थोडीशी निराशा होती साफवानकडून, पण ह्यो एक्स्ट्रा धावसंख्येत भर घालणारो. इट्स फेअर डिलिव्हरी. पुढच्या सामन्यासाठी मनोरंजन चिंचकारी आणि दत्तप्रसादिक घुडेवतार बोथ दी कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या सामन्याचे होते. नाणेफेक मनोरंजन चिंचकारी बनाम दत्तप्रसाद घुडेवतार. आपले प्लेइंग 11 लिस्ट घेऊन कर्णधार आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहावं. जाऊया मैदानावर. दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू झालो समाप्त. मैदानावरच्या पंचांचो व्हाईट बॉलचो इशारो, तिसऱ्या पंचांनी दिलो फेअर डिलिव्हरीचो निर्णय आणि त्यानंतर सफवानवर केलो एक मोठो प्रहार. मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार, डायरेक्ट चंद्रार. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. दोन्ही संघाचे कॅप्टन तुमच्यासाठी सूचना. जरा लवकरात लवकर प्लेइंग 11 लिस्टसह टॉससाठी तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर राहायचा. धाव संख्या 11, 1-1-11. एका गड्याच्या मोबदल्यात आणि त्यानंतरचा आखो टप्प्याचा चेंडू. यावेळी पुलचा फटको मिड विकेटच्या कपडावरसून डायरेक्ट डोंगरार. अजून एक सलग दुसरा षटकार.
बैलगाडा त्यांनी घाटात केलाय राडा, पण यावेळी बिलाल नेवरेकरने केलो राडो. सलग दुसरो षटकार 5 बॉलमध्ये 14 आणि सांघिक 17 धावसंख्येवर बिलालने आपल्या संघाक एका सुरक्षित ठिकाणी सध्या तरी नेऊन ठेवला. साफवानवर केलेले सलग 2 प्रहार, सलग 2 षटकार आणि त्यानंतर अजून एक मोठा फटको. यावेळी लॉंगॉनच्या कपडा बरसून लका 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात. सलग तिसरो षटकार. जायचा मैदानावर राडोच करायचो, नडलं की तोडलं या उक्तीचा वापर करताना यावेळी बिलाल हे सलग 3 षटकार. पहिल्या चेंडूवर दिलेले वाईट बॉल मधून सुटका झालेली खरी सापुआंची, पण त्यानंतर वादळ आणि हा साधा वादळ नाही असा चक्रीवादळ. या चक्रीवादळात पूर्णतः बॉलिंग निष्प्रभ सापुआंची. या 4 बॉलवर 4 चेंडूंची सांगता 18 धावा सापुआंनी खर्च केले. एकूण धावफलक 23 रन्सावर. पहिल्या ओव्हरीत फक्त 5 धावा, नियंत्रित गोलंदाजी, पण त्यानंतर दुसऱ्या षटकात अगदी सुसाट धावफलक डीजेच्या गाण्यासारखोच. 23 फॉर 1. यावेळी ब्युटी ऑफ क्रिकेट, रन जरी एक मिळालो तरी या फटक्याचो ऍक्शन रिप्ले होतलो, या शॉटची रील तयार होतली. काय दर्जेदार शॉट सिलेक्शन, लाजवाब एक्झिक्युशन. कव्हर पॉइंटच्या कपडावरसून फटको खूपच सुंदर, पण फक्त 1 रन आणि एकेरी रनसानीची धावफलक 2 डझनावर 24 रन्सावर. हे बघा ऍक्शन रिप्ले, खूपच सुंदर फटको होतो. ऑफस्टम्पच्या बरोच बाहेरचो चेंडू, अपीश ड्राईव्ह कव्हर पॉइंटच्या कपडावरसून. मैदान जर मोकळा असता तर ह्यो अजून एखादो षटकार नोंद झालो असतो. अजून एक दिशाहीन चेंडू, वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न. जेवढे चेंडू वेगवान टाकण्याचा साफवानने प्रयत्न केला त्या प्रत्येक वेगवान चेंडूवर त्याका नुकसान झाला. मालवणीत एक म्हण असा, बिब्याच्या अंगाचा तेलच बिब्याक जाळता. आणि यावेळी साफवानचो वेग साफवानच्या विरोधात जाताना वाईट बॉल, अजून एक एक्स्ट्रा पाव शतक फलकावर. 25 फॉर 1. दुसऱ्या ओव्हरीचो शेवटचो बॉल आणि स्ट्रायकर एंडवर बिलाल नेवरेकर. 7 बॉल 21 या वैयक्तिक रनसावर. आणि 21 वरसून 27 करूक त्याका जास्त वेळ लागायचो नाही, कारण अजून एक अपीश कव्हर ड्राईव्ह लॉंग ऑफच्या कपडावरसून. बी अ किंग, चॅम्पियन्स, रेनी ट्रॉफी, सिक्सर. समाप्त. आणि या 2 षटकात पहिली जी ओव्हर होती, या पहिल्या ओव्हरचो खेळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या रत्नागिरी वॉरियर संघाच्या बाजून 5 फक्त धावा पहिल्या ओव्हरीत, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा. बिलाल नेवरेकरची ही ऍक्शन रिप्ले बघा सगळी खेळी. आखो टप्प्याचो चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून एक घणाघाती षटकार. त्यानंतरचा चेंडू यावेळी मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार षटकार. त्यानंतर लॉंगॉनच्या कपडावरसून 3 सलग षटकार आणि त्यानंतर यावेळी ह्यो चौथो षटकार होतो लॉंगऑफच्या कपडावरसून. काय दर्जेदार फलंदाजी बिलालने केली. खैची संधी दिली नव्हती, खैच्याही शॉटवर प्रेक्षक फक्त बघत राहिले, कारण या फटक्यांमध्ये होती पॉवर हिटिंग. 26 धावा एका षटकामध्ये खर्च झाले. दुसऱ्या एकूण धावसंख्या 31. 31 फॉर 1. 2 षटकांची संगता. सागर कांबळे रत्नागिरी एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. लांजा पाली मठचो ह्यो
दर्जेदार खेळाडू, रत्नागिरी सारख्या एका निसर्गरम्य जिल्ह्याचा सुपुत्र, एका छोट्या गावात जन्म झाल्यानंतर सुद्धा राष्ट्रीय स्तरावर ज्या नावाची चर्चा होता आणि पंचांचा इशारा होईल थोड्याशा मिसफिल्डिंगमुळे या एका रनचा रूपांतर झाला 4 रन्सामध्ये. हो चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी चौकार. ऍक्शन रिप्ले बघू मिळतो. साधी सोपी संधी, 2 पायातून चेंडू सीमारेषा पार, लाखाचे खाक आणि फिल्डर हाक पडलेला भॉक. चौकारानिशी बदललो धावफलक. 35 रन्सावर 35. सागर थोडस दुर्दैवी ठरलो. ज्या सागरच्या गोलंदाजीचा आपण कौतुक करत होतो त्या सागरच्या पहिल्या बॉलवर सिंगल गेलो असतो, त्या जागेवर चौकार. पण त्यानंतर सागरची वापसी, एक डॉट बॉल सागर कडसून. ही नियंत्रित गोलंदाजी सागरला करूची लागतली. आपल्या नावारूपाक साजेशी गोलंदाजी दाखवची लागतली, कारण सगळ्यांच्या अपेक्षा यावेळी सागरवर स्थिरावलेले. अजून एक फास्टर वन. अमोल भोसले महाराष्ट्र पोलीस यष्ट्यांच्या मागे दर्जेदार विकेट किपिंग. कारण सागर कांबळे समोर क्लोज विकेट किपिंग करण्याचा विचार करणं सुद्धा थोडंसं धोकादायक असतं आणि अशा वेळी महाराष्ट्र पोलीस अमोल भोसले यष्ट्यांच्या मागे क्लोज विकेट किपिंग. धावसंख्या 3 डझनावर 36 रन्सावर, का हिस्टॉरिकल फिगरवर 36 फॉर 1. 5 षटकांचा सामनो अजूनही बी अ किंग ओव्हर येणं बाकी. सागर बॉलिंग मार्कवर 3 चेंडूमध्ये 5 धावांचा खर्च. चौथा चेंडू लोअर फुल टॉस कव्हर क्षेत्रामध्ये. आउटफील्ड थोडासा स्लो असा, कारण पाऊस सकाळपासून जरी पावसाची अपेक्षा असली, प्रतीक्षा असली, तरी साचलेला बराचसा पाणी मैदानावर आणि त्यामुळे टप्पो पडल्यानंतर चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या दिशेने अगदी तुरळक प्रमाणावर. 3ऱ्या षटकात तो चौथा चेंडू समाप्त. धावफलक 37. अजून एक लोअर फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेने. यावेळी पहिल्या चेंडूवर झालेली चूक सुधारत या खेळाडून चेंडूवर मिळवलेला नियंत्रण फक्त एकेरी धावेसाठी. 38 धावफलक 31 फॉर 1. एका गड्याच्या मोबदल्यात मैदानावर बिलाल नेवरेकर 9 चेंडूमध्ये 28 धावा आणि गणेश 4 चेंडू आणि 5 धावा. सागरचा चेंडू बॅटची कड घेऊन विकेट किपर आणि पहिल्या स्लिपच्या कपडावरसून घोषित स्वरूपाचं सिंगल आणि एकेरी धावेने 3ऱ्या षटकाची संगता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावांची सरासरी राखत पहिली फलंदाजी करताना प्रिन्स राजे टायगर संघ 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 39 फॉर 1. मनोरंजन चिंचखरी बनाम दत्त प्रसादिक घुडेवठार. दोन्ही संघाचे कॅप्टन तुमका विनंती, लवकरात लवकर तुम्ही टॉस साठी येऊचा. मनोरंजन चिंचखरी आणि दत्त प्रसादिक घुडेवठार दोन्ही संघाचे कॅप्टन आपली प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करा आणि टॉस साठी लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोचा. जाऊया मैदानावर. जिल्हा हाफचो ह्यो सेमीफिनालेचो सामनो. रत्नागिरी वॉरियर्सने जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग, टॉस जिंकेपर्यंत सगळं मनासारख्या चालला, पण त्यानंतर प्रिन्स राजे टायगर संघ मागच्या 2 षटकामध्ये या सामन्यावर वर्चस्व गाजवताना. बॉलिंग मार्कवर साहिल मदार, ज्याच्यावर असलेली गोलंदाजीची मदार. यावेळी लॉंग ऑन कडसून झाली चूक. 1 धाव पूर्ण दुसऱ्याची होती अपेक्षा, पण गणेशने नाकारलो हे दुसरो रन. एक सिंगल फक्त मिळालो. एकेरी धावेनीची धावफलक 40 रन्सावर. गणेश 5 चेंडू आणि 6 धावा. बिलाल स्ट्रायकर यांच्या दिशेने बिलाल नेवरेकर. काय जबरदस्त कामगिरी बिलालची बी अ किंग ओव्हरसाठी.
बॉलिंग मार्कवर साहिल मदार, ज्यावर कॅप्टनने दिली जबाबदारी, दाखवली अपेक्षा आणि दाखवली आशा. टप्प पडल्यानंतर जरासो वेग मिळवणारो चेंडू, एकेरी धावेचो प्रयत्न, एक धाव अगदी सहज पूर्ण, पण एक धावान मोठासा नुकसान होऊचा नाही. कारण या ओव्हरमध्ये तुमका करूचे असत किमान 14 रन. जर तुम्ही 14 केलात तर ठीक आहे, अन्यथा तुम्ही केलेल्यातले तुमचे 4 रन कमी होतले. म्हणजे ऐनातलं नुकसान जे का म्हटलं जाता, ता नुकसान जर तुमका टाळूचा असत तर उरलेल्या 4 बॉलमध्ये करूचे असत तुमका किमान 12. दुसऱ्या बाजून साहिल मदार उरलेल्या 4 बॉलमध्ये किमान 11 पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न त्याचो असतलो. स्ट्रायकर एंडवर गणेश 5 चेंडू 6 ही त्याची आजची मिळकत. हे लोअर फुल टॉस जो शेवटच्या क्षणी झालो. यॉर्क फक्त सिंगलसाठी शॉर्ट मिड विकेटच्या दिशेन अजून एक सिंगल. बी अ किंग ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल ही मोठी उपलब्धी म्हणा हरकत नाही. ज्याप्रमाणे बिलालने हल्लो केलो दुसऱ्या ओव्हरमध्ये, त्या प्रकारचो हल्लो या षटकामध्ये करणं गरजेचा असा, अपेक्षित असा. धावसंख्या 42 रन्सावर. बी अ किंग ओव्हरचे 3 चेंडू बाकी आणि जो मोठो फटको अपेक्षित होतो तो फटको तर दिसलो, पण या फटक्यामध्ये ताकद कमी, दूरी कमी. लॉंग ऑन चेंडूच्या खाली आणि विकेटचा पतन. बिलाल नेवरेकर दुसऱ्या विकेटच्या स्वरूपात माघारी परतताना. षटकारांची आतषबाजी केली, त्या बिलालचो षटकार मारण्याचा प्रयत्न फसलेलो. मालवणीत सांगतात जर कोंडीचे भाटी आणि भाटीचे कोंडी. बऱ्याच ठिकाणी मालवणी म्हणी, मालवणी शब्दांचा अर्थ समजावून सांगूचो लागता, पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 आज वेगवेगळे जरी जिल्हे असले तरी काही वर्षांपूर्वी हे एकच जिल्ह्याचे सगळे रहिवासी, त्यामुळे रत्नागिरीवासियांका मालवणी भाषा अगदी बऱ्यापैकी समजता. धावसंख्या 42 रन्सावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या षटकातलो चौथो चेंडू समाप्त. बी अ किंग ओव्हर आणि या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केले साहिलने या 4 बॉलमध्ये. नवीन फलंदाज सिद्धेश पाटोळे. डेलिबरेट पॅडिंग खेळण्याचा प्रयत्न नव्हतो, अपील तर जोरदार होता, पण पंचांचा इशारो हाईट या चेंडूमध्ये. ऍक्शन रिप्ले बघा, चेंडू खेळायचो की सोडून द्यायचो ही द्विधा मनस्थिती. सिद्धेश पाटोळे नवीन फलंदाज, सेट होण्याची संधी साहिलने त्याला दिली नव्हती या पहिल्या बॉलवर. बी अ किंग ओव्हरमध्ये आतापर्यंतची आजच्या दिवसातली दर्जेदार गोलंदाजी म्हटली तर वावग्या ठराचा नाही. साहिल मदार 5 बॉलमध्ये फक्त 3 धावांचा खर्च आणि या षटकाची समाप्ती करणारा शेवटचा बॉल. स्ट्रायकर एंडवर सिद्धेश. आखो टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रवास तर चेंडूचो झालो, पण रन्स फक्त 1 आणि या एकेरी धावेनिशी चौथ्या षटकाचा खेळ समाप्त झालो 43 रन्सावर. बी अ किंग ओव्हरमध्ये तुमका करूचे होते 14, पण या ओव्हरमध्ये तुम्ही केलात फक्त 4 रन्स आणि त्यामुळे मिळाल्यातले 4 तुमचे वजा होतले आणि ते वजा करून तुमचं आताचो नवीन स्कोर राहिलो तो 39. पहिल्या 3 षटकानंतर जो धावफलक 60-70 पार जातलो हे बघा आमचे स्पॉन्सरर शैलेश पाटील, पराग पाटील ट्रिपल कडून, सोनमताई चव्हाण, गिरीश कोचरेकर tenniscricket.in कडून, CEO tenniscricket.in संतोष नाणेकर आणि आमची ब्रॉडकास्टिंगची टीम, आमचे पडद्याआडचे हे कलाकार असत साहिल चव्हाण, संदेश पिलानी, शाहरुख शेख, सिद्धांत पाटील, चिराग पियणकर आणि ही पूर्ण टीम आमची टेनिस क्रिकेटची ब्रॉडकास्टिंगची टीम. प्रशांत सर कॉमेंट्री करताना आमचा आवाज दिसता, आमची छबी दिसता, पण आमका सगळ्यांका जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवणारे आमचे कॅमेरामन हे कायमच पडद्याआड लपलेले असतात आणि म्हणूनच त्यांना पडद्या मागचे कलाकार म्हणतो. शेवटच्या उरीचो खेळ सुरुवात. 39 धाव फलक आणि एकेरी धाव या चेंडूवर गणेशसाठी. सिद्धेश पाटोळे आणि गणेश ही जोडी मैदानावर. सिद्धेश पाटोळे या आडनाव प्रशांत PA TO एली
मराठीमध्ये वाचताना बरोच वेळा पातोळे असं सुद्धा त्याचा उल्लेख होता आणि नागपंचमी म्हटली की पातोळी प्रत्येक घराघरात तयार होता. पण आज सिद्धेश पाटोळेक आपल्या नावातली पातोळी बाहेर काढूची लागतली, थोडीशी गोड चव आपल्या टीमला दाखवची लागतली. दुसऱ्या बाजून आज अंगारकी संकष्टी, पण गणेश सध्या तरी मैदानावर थोडंसं निष्प्रभ. ज्या गणेशने संपूर्ण स्पर्धेतली एकमेव 50 आपल्या नावे केली, त्या गणेशचा संघर्ष मैदानावर चालू असा. इनिंगची सांगता करणारे शेवटचे 4 चेंडू बाकी, धावसंख्या 40 रन्सावर. बॉलिंग मार्कवर पार्थ गांधी. लोअर फुल टॉस कव्हरच्या दिशेन एक सिंगल तर नक्की मिळतलो. थोडासा फंबल, एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनचात. रेनी क्रिकेटमध्ये ह्या फंबल वारंवार बघूक मिळतात, कारण बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षकाच्या मनात चेंडू अडवण्यापेक्षा सुद्धा तोल सावरण्याची भीती जास्त असता. या 2 धावेनिशी बदललो धावफलक 42 रन्सावर. पार्थ गांधी पहिल्या ओव्हरमध्ये पार्थने खर्च केले फक्त 4 रन. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये 3 रन. 9 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करणारो पार्थ. यावेळी गती परिवर्तनाचा चेंडू, रानल्यान टोपभर वाढल्यान वाटीभर, या मालवणी म्हणूची आठवण करून देणारो चेंडू. धावचित करण्याची संधी होती, गणेशला स्ट्राईक मिळवची होती, पण दुसऱ्या बाजून सिद्धेशचं सुद्धा इरादो स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याची. 4 चेंडू समाप्त झाले या शेवटच्या ओव्हरमधले. इनिंगची समाप्ती करणारे शेवटचे 2 चेंडू बाकी, धावसंख्या 43 रन्सावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 43 फॉर 2. पार्थ बॉलिंग मार्कवर. पार्थचा चेंडू फास्टर वन. पहिल्या 2-3 चेंडूंचा विचार केलो तर स्लोअर वन चेंडूवर पार्थ यशस्वी ठरलो असा वाटलेला. यावेळी सुद्धा पार्थ स्लोअर वनचा अस्त्र बाहेर काढतलो, पण पार्थने बाहेर काढला ब्रह्मास्त्र फास्टर वनचा, ज्या चेंडूवर फक्त 1 रन. धावसंख्या चौक्याचो डबल गेम 44 रन्सावर. आणि शेवटचा चेंडू जो ठरवतलो या सामन्याचा टार्गेट, या सामन्याचा लक्ष्य, विजयी उद्दिष्ट. स्ट्रायकर एंडवर सिद्धेश पाटोळे. 3 चेंडू आणि 2 धावा ही त्याची आजची मिळकत असा. दुसऱ्या बाजून गणेश 10 चेंडू 11 धावा आणि एकूण टोटल धावसंख्या. पहिली बॅटिंग करताना प्रिन्स राजे टायगर संघ 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. इनिंगचो शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू परत एकदा वेगावर स्वार होत केलेलो. नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने फलंदाज धावबाद चेंडू डॉट बॉल आणि इनिंगची झाली सांगता. काय जबरदस्त कमबॅक पाहण्याचो लागत रत्नागिरी वॉरियर संघाचो. 3 षटकामध्ये तब्बल 39 धावा 13 धावांच्या सरासरीनंतर त्यानंतर केलेली वापसी आणि उरलेल्या 2 षटकामध्ये फक्त 4 धावा. एकूण टार्गेट बदलला आणि टार्गेट तयार झाला आता 45 रन्सांचा. पहिली बॅटिंग करताना धावा जमवले 44 प्रिन्स राजे टायगर संघान. आणि ही फलंदाजी बघा बिलाल नेवरेकरची, 1 मॅन आर्मी. 12 चेंडू 30 धावा. अभिषेक जोशी 4 चेंडू 2 धावा. गणेश नाबाद 10 चेंडू 11 धावा आणि सिद्धेश पाटोळे 4 चेंडू 2 धावा. या इनिंगचा विचार केलो तर पार्थ गांधीचा कौतुक करूचा लागा. 2 ओव्हरमध्ये 9 धावांचा खर्च, 1 सफलता त्याच्या नावावर. साफवान बारगीर एक मात्र महागडी ओव्हर 26 धावांची. सागर कांबळे रत्नागिरी एक्सप्रेस फक्त 7 धावा आणि साहिल मदार 4 धावा 1 विकेट आणि ती सुद्धा बी अ किंग ओव्हरमध्ये. विजयी उद्दिष्ट 30 चेंडू आणि 45 धावांचा. परत एकदा एक लोएस्ट टोटल तुमच्या समोर. मयेकर, हळदणकर, बाळू साळवी या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करून कमेंट्री बॉक्स मध्ये बदल कसं होतो दुसरा इनिंगचा खेळ ऐकूया. आवाज प्रशांत आदवडे सर. दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये घ्यायचे. मनोरंजन चिंचकरी आणि दत्तप्रसाद गुडीबट्टार टॉस केला जाणार आहे. यानंतर अतिशय महत्त्वाचा सामना, त्याचबरोबर सेमीफायनलचा मॅच. सेमीफाइनल हिट इज ऑन, गेम इज ऑन, टीवी रखे ऑन. रत्नागिरी वॉरियर्स और प्रिंस राजे टाइगर्स. इस प्रतियोगिता में कौन फाइनल के लिए प्रवेश करेगा, कौन टिकट मिले एक बार फिर प्राप्त करेगा, वो देखने वाली बात है. Who is booking their spot in the finals? Ratnagiri Warriors or
प्रिंस राजे टाइगर्स, ये सवाल है आपके स्क्रीन पर। आप देख सकते हैं प्रमोद महाजन क्रीडा संकुल पर आज के दिन का ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला, चैंपियन रणजी ट्रॉफी 2025 सीजन 4। नेक्स्ट मैच मनोरंजन चिंचकरी दत्तप्रसाद घोडेभट्टार टॉससाठी यायचे। टॉस बॉक्समध्ये पुन्हा एकदा बादल चौधरी यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चॅम्पियन रणजी ट्रॉफी 2025 सीजन 4 powered by SmartNet, शाहबाज चिपळूणकर, co-powered by Triple S and दीपक दादा पवार। अब समय हो गया है टॉस का बॉस, ओवर टू बादल चौधरी। चिंचकरी टीम कॅप्टन, दत्तप्रसाद घोडेभट्टार टीम कॅप्टन, आपण टॉससाठी सज्ज राहा। ओवर टू बादल चौधरी। सेमीफाइनल हिट इज ऑन। इस प्रतियोगिता में वो टेंशन, कंट्रीब्यूशन, सारी चीज़ें आप देख सकते हैं। रत्नागिरी वॉरियर्स और प्रिंस राजे टाइगर्स, कल बहुत ही शानदार प्रदर्शन किया था कोल्हापुर के खिलाफ प्रिंस राजे टाइगर ने, और डिपेंडिंग चैंपियन टीम रत्नागिरी वॉरियर्स। प्रवीण साळवी व्यासपीठावरती आहेत। एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, लेदर बॉल करता प्रचंड योगदान। 1996, 1997, 2005 पर्यंत आपण सातत्याने पाहिलेलं आहे। प्रशांत सर आपल्याकडे येतोय, तोपर्यंत आजच्या दिवसातील चौथ्या लढतीची नाणेफेक होते। माझ्यासोबत आहेत मनोरंजन चिंचकरी संघाचे कॅप्टन स्मितेश बोरकर आणि दत्तप्रसाद घोडेभट्टार संघाचे कॅप्टन सुमित नागवेकर। आदरणीय मनोजजी साळवी सर, मी आपल्याला विनंती करतो या सामन्याचे नाणेफेक आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावी। टेल इज द कॉल, इट्स टेल। मनोरंजन चिंचकरी, कॅप्टन स्मितेश, आपण जिंकताय नाणेफेक, आपला निर्णय। क्षेत्ररक्षण। काही स्पेसिफिक कारण आणि काय असेल लक्ष प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचं? धावा म्हणजे कमीत कमी रोखण्याचा धावा प्रयत्न करू। आणि आता चेसिंग बघायला गेलं तर अजूनही एकही सामना पहिला बॅटिंग केलेला संघ पराभूत झालेला आहे। पहिला बॅटिंग केलेला संघ आपल्याला चेसिंग करायचं आहे, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतलाय चेसिंग करण्याचा। आणि दुसऱ्या बाजूला दत्तप्रसाद घोडेभट्टार संघ, आपण जर टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं आणि त्याचं काय कारण असतं? निश्चितपणे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला असता। त्याचं कारण आहे विकेट आता ड्राय आहे आणि ड्राय सरफेसवर बॉलचा टर्न मिळू शकतो, असं माझं मत आहे। पण ठीक आहे, हरकत नाही, बॅटिंग मिळाली आहे, बॅटिंग करू। काय अंदाज पहिल्या 5 षटकांमध्ये किती धावा आपल्याला वाटतील फायटिंग टोटल असेल? 50 ते 55 फायटिंग टोटल असू शकते, कारण आपल्याकडे बॉलिंग लाईनअप चांगला आहे, जेणेकरून आपण तेवढ्या स्कोअरमध्ये रोखू शकतो। 50 ते 55 करण्यासाठी डबल फिगरमध्ये कोण कोण बॅट्समन पोचावेत, ते कोणावर असेल जबाबदारी? जी टॉप ऑर्डर असणार त्यांनी नक्कीच डबल फिगरमध्ये स्कोअर करण्याचा प्रयत्न करायला लागणार आहे, आणि त्यांच्यावरच भिजतं आहे, कारण बॅट्समन जे असतील त्यांनी रन केले नाही तर उपयोग काय? यस, टॉप ऑर्डरवर आहे भिस्त। तर पुढील सामन्याची झाली नाणेफेक। मनोरंजन चिंचकरी कॅप्टन स्मितेश बोरकर जिंकतात, नाणेफेक स्वीकारतात। क्षेत्ररक्षण या सामन्यानंतर भेटणार आहोत या सामन्यासाठी, तोपर्यंत जाऊया कॉम्बॉक्स, ऐकूया आवाज प्रशांत आदवडे सर। शुक्रिया बादल। सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है। चैंपियन रणजी ट्रॉफी 2025 की अद्भुत कहानी आप टेनिसcricket.in पर देख रहे हैं। इस मुकाबले में मजा आएगा क्योंकि सेमीफाइनल का मैच है और दो तगड़ी टीमें मैदान के अंदर। इस बार बेहतरीन टाइमिंग, लाजवाब स्ट्रोक है, गेंद को स्ट्रेट ड्राइव किया गया था, मिड ऑन पर ड्राइव लगाइए, गेंद को रोका गया।
पानी है और कीचड़ है, इसलिए गेंद तेजी के साथ ट्रैवल तो नहीं होगी। स्कोर फिलहाल 4 रन बगैर किसी नुकसान के रत्नागिरी वॉरियर्स डिपेंडिंग चैंपियन टीम 27 गेंदों में 41 रनों की ज़रूरत है। अब 26 गेंदों का खेल, 40 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए और स्कोर है 5 रन बगैर किसी नुकसान के। अमोल भोसले, इनका दबदबा तो बिल्कुल लेदर बॉल में भी रहा है और उसके साथ रत्नागिरी में उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद मिस्टर स्ट्रोक है, पॉइंट पर खिलाड़ी गेंद के नीचे और ये कैच छोड़ दिया। यहीं पर वो खामकर साहब जो है ना वो जंगल में चले गए थे। वो फनी मोमेंट था टूर्नामेंट का, ये कैच आसान था, अमोल भोसले के लिए जीवन दान मिला है। 2 रन मिलेंगे क्योंकि गेंद डिक्लेयर क्षेत्र की तरफ चली गई है और इस 2 रनों के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ। बहुत अच्छी गेंद थी अरवाज की, शॉट अच्छा नहीं था, फुटवर्क नहीं था अमोल भोसले का और एक बल्ले का मुख जल्दी बंद हो गया था, हवा में गेंद चली गई थी, यहाँ खिलाड़ी मौजूद है, पॉइंट पर वो कैच छूटा है। पंडरी ने कैच छोड़ा है, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी, पॉइंट पर आसान कैच को छोड़ा गया है। ऑन साइड पर दिया घुमा के, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती भी, रफू चक्कर 6 रनों के लिए। की तरफ खेल दिया था, पुल शॉट बहुत अच्छा खेलते हैं अमोल भोसले। ये शॉट देखे, दे घुमा के, बल्ला घूमा और मैदान झूमा। अमोल भोसले अनमोल खिलाड़ी है। वैसे ये सिंगम है, दमखम दिखाते हैं। रत्नागिरी में बहुत बड़ा रोल इनका, बतौर बल्लेबाज और गेंदबाज अच्छा प्रदर्शन। टपकाती गेंद अंदर की तरफ आई थी, बैकफुट पर चले गए, बॉडी का वेट पीछे बेब के स्टंप की तरफ चला गया और उसके बाद में आत्मविश्वास के साथ गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था अमोल भोसले ने। एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक अमोल भोसले का, स्कोर 14 पर पहुंच चुका है। जीवन दान मिला, अगर जीवन दान मिला है, पंडरी ने वो कैच छोड़ा है तो उसका एक बार फिर नुकसान भी हो सकता है आपके लिए, खामियाजा भुगतना पड़ सकता है। वही हुआ आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर, नाउ स्कोर 14 पर नन। चैंपियन रेडी ट्रॉफी 2025 पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी देना थे, उसके साथ एक खिलाड़ी अब लॉन्ग ऑफ क्षेत्र में जाएगा या एक्स्ट्रा कवर पर वो देखा जाएगा। गेंदबाजी में सुमित गुरव ने कल बहुत अच्छा प्रदर्शन किया था। एक रोचक मुकाबला कोल्हापुर के खिलाफ, जब एक बार फिर वो बैटल कॉन्टेस्ट चल रही थी, अच्छा बैटल देखने का दर्शकों को मौका मिला, दिलचस्प मुकाबला था। उसमें इन्होंने लेग ब्रेक गेंदबाजी जो की थी ना, वो कमाल की थी और अच्छा वेरिएशन कर रहे हैं, फ्लाइटेड गेंदबाजी करते हैं, एक बार फिर जो गुडने स्पॉट पर गेंदबाजी करते हैं, 2 मीटर के अंदर थोड़ा सा जाते हैं। बढ़िया प्रदर्शन रहा। सामने बल्लेबाज साइन मदार 2 बार मैन ऑफ द मैच बने पहले दिन। हवा में सुंदर स्ट्रोक, वेट किया और गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन, कड़क शॉट, बेहतरीन टाइमिंग। लेकिन बिल्कुल लेग ब्रेक करते, लेकिन ज़्यादा छोटी गेंदबाजी करते, समय मिला बल्लेबाज को। ये बेहतरीन स्ट्रोक था साहिल मदार का। प्लेइंग ऑन 11, स्कोर 20 पर नन। दूसरा ओवर प्रगति पर। प्रतियोगिता का आज का तीसरा दिन, 12:13 का समय। पॉइंट कवर, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ ऑफसेट पर 5 खिलाड़ी है साहिल मदार के लिए। उभरते हुए खिलाड़ी है, बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं नौजवान। साहिल मदार का प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा है। अगली गेंद सुमित गौरव की। सुमित गौरव जो वेरिएशन करते हैं तो बिल्कुल बहुत बढ़िया, लेकिन अगर इतनी छोटी गेंदबाजी आप करेंगे तो यूनिफॉर्म बैटर है साहिल मदार। ऑन साइड पर तैयार थे खेलने के लिए, शॉट दमदार, शानदार, साहिल मदार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, गगनचुंबी सिक्सर। वरवर वरवर गोविंद बाचंडार, वरवर वरवर रचणार थरावर थर. 16 तारखेला थर रचणार आहेत, त्यासाठी गाणं या ठिकाणी आलं होतं.
दहीहंडीचा उत्सव. रन संख्या फिलहाल 26 बगैर किसी नुकसान के. सुमित गुरु गेंदबाजी कर रहे हैं. सामना करने के लिए बल्लेबाज शाहीन मदार. ये बढ़िया लाइन. हल्का सा अपील कर रहे हैं, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं. ये अच्छी गेंद थी, बेहतरीन गेंदबाजी. स्टार्टअप ने बिल्कुल किया था, तो लेग ब्रेक करने का जो प्रयास किया था ना, तब जाकर वो लेंथ अच्छी नहीं थी. अब जाकर ये लेन बिल्कुल परफेक्ट है. अब एक बार फिर देख सकते हैं एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट.in पर साहिल चौहान हमारे साथ जुड़े हुए हैं. और ये गेंद देखिए, क्रीज के कोने का इस्तेमाल, टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा. बल्लेबाज स्क्वेयरली की तरफ चला गया. बीट पे बल्लेबाज थोड़ा लेट अपील किया दोनों के खिलाड़ी ने, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था. ये अच्छी कमबैक में कहूंगा सुमित गुरु द्वारा. अब फिलहाल वेरिएशन करने की जो कोशिश कर रहे थे, तब जाकर नियंत्रण या दिशाइन गेंद वाइट बॉल का इशारा अंपायर ने किया. गौरव भागवत, उसके साथ विश्वनाथ बहुत ही इंपॉर्टेंट काम कर रहे हैं. अक्षय भी वहां मौजूद है. 3 अंपायर टीवी अंपायर के तौर पर आज काम कर रहे हैं. विश्वनाथ लिंगायत, अक्षय इस वक्त प्रमुख अंपायर के तौर पर बहुत ही इंपॉर्टेंट काम कर रहे हैं. शॉट में गेंद बैकफुट पर चले गए. क्रीज के गहराई का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. व्हाट अ शॉट. दबंग बल्लेबाजी बल्लेबाज साहिल मदार द्वारा. शानदार सिक्सर. लेग ब्रेक गेंद करना चाहते थे, टर्न ज्यादा नहीं था, लेग स्टंप के बाहर गेंद को पिच किया था, तो बल्लेबाज ने देखा कि गेंद शॉट पे थे, बैकफुट चले गए और खूबसूरती के साथ क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया था डिस्क लेग बाउंड्री लाइन के बाहर. दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज साहिल मदार का. स्कोर पहुंच चुका है 34 पर. टारगेट है 45 रनों का. दूसरा ओवर प्रगति पर. सुमित गुरु के ऊपर हमला, 20 रन खर्च किए हैं. जो पहली पारी आपने देखा था ना, वहां 3 ओवर में 39 रन बने थे, लेकिन वो गेम चेंजिंग ओवर था. ब्रेकिंग, वहां से एक बार फिर कमबैक करने का मौका मिला इस मुकाबले में रत्नागिरी वॉरियर्स टीम को. अब आप देख सकते हैं वो क्या कहानी है. वो बैटल 2 फ्रेम में लेग ब्रेक गेंदबाजी आप करना चाह रहे हैं, वेरिएशन करने की जब कोशिश कर रहे हैं, तब नियंत्रण नहीं है. और वो ओवर था बिल्कुल सकवान का ओवर. वो 26 रन वाला ओवर साहिल ने दिखाया. वो तो एक बार फिर समय थोड़ा कम मिल रहा है, लेकिन बहुत सारी चीजें टेनिस क्रिकेट.in द्वारा आपको दिखाई जाएगी. स्कोर 35 बगैर किसी नुकसान के. सुमित गुरु, वो सकवान का ओवर दोबारा दिखाया जाएगा. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग, 4 रन. व्हाट अ शॉट. मैग्निफिसेंट स्ट्रोक प्लेड बाय साहिल मदार. ये शॉट देखे, टाइमिंग देखे, आत्मविश्वास देखे, आगे गेंद थी, भाप लिया था, पढ़ लिया और गैप ढूंढा. मिड विकेट और स्क्वायर के बीच बहुत ही शानदार स्ट्रोक. टाइमिंग और प्लेसमेंट का ये सारा खेल है. गेंद और बल्ले के बीच अच्छा संपर्क. साहिल मदार 27 पर खेल रहे. स्कोर 39 बगैर किसी नुकसान के. इस ओवर की आखिरी गेंद तेज तर्रार गेंद थी और अब जाकर बल्लेबाज बीट में चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. 3 ओवर के बाद प्रिंस राजेव टीम ने बनाए थे 39. 2 ओवर के बाद रत्नागिरी वॉरियर्स ने बनाए हैं 39 रन. अब जीतने के लिए फिलहाल अगर देखें तो रन चाहिए यहां से और 6. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है. आने वाला मैच मनोरंजन चिंसगरी बनाम दत्त प्रसाद गुड़े वटार. अब इस मुकाबले में जो पिछला ओवर था जो 26 रनों का था, दूसरे ओवर में 26 आए थे. सकवान ने गेंदबाजी जो की थी ना, वो बहुत महंगे साबित. शॉर्ट पिच गेंदबाजी, ये जो सकवान का ओवर कंट्रोल नहीं था, जिनके ऊपर हमला हुआ और 26 रन खर्च किए थे. राउंड विकेट गेंदबाजी करके देखा, ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए एक बार फिर बहुत कुछ करके देखा, लेकिन कुछ फायदा नहीं हुआ. हमला किया, बहुत जबरदस्त बल्लेबाजी रही इस मुकाबले में. पहले पारी में खास करके बिलाल, कल भी शानदार प्रदर्शन था, आज भी बल्लेबाजी करते हुए प्रभावित जरूर किया और सकवान के ऊपर हमला किया था. 39 पर नन आफ्टर 2 ओवर. समीर शिंदे को बुलाया गया. कल इन्होंने अंडर प्रेशर अच्छा ओवर डाला था, दबाव में बहुत बेहतरीन प्रदर्शन किया था और मैच में नितिन माटुंगे का बहुत महत्वपूर्ण विकेट.
दत्त प्रसादिक गोडेगांव वटा टीम नेक्स्ट मैच के लिए तैयार है। मनोरंजन छत्तीसगढ़ी के खिलाफ आपको खेलना है, ये भी एक बहुत बड़ा मुकाबला। कदम का इस्तेमाल किया और रन लेना चाह रहे, यह खतरा हो सकता है। कहानी में ट्विस्ट, समीर शिंदे जब गेंदबाजी करने के लिए आते हैं तो कुछ ना कुछ जरूर होता है। बल्लेबाज साहिल मदार रनआउट के तौर पर बैक टू द पेविलियन गॉन। सफलता मिली है जिसकी जरूरत है प्रिंस राजे टाइगर को। कल भी इस तरह से हालात को तो अच्छे नहीं थे जब समीर शिंदे गेंदबाजी करने के लिए आए थे, और उस वक्त नितिन माटुंगे जैसे खिलाड़ी बहुत खतरनाक लग रहे थे, आक्रामक बैटिंग कर रहे थे। तो साहिल मदार के लिए तालियां बजने वाली है। बढ़िया प्रदर्शन, डगआउट खुश है, सकवान भी बहुत खुश लग रहे हैं। अब मैच में आपने बहुत अच्छा प्रदर्शन किया, साहिल मदार के लिए वो तालियां बजा रहे हैं। दूसरी तरफ चर्चा हो रही है, ये दो सबसे बेहतरीन खिलाड़ी विलाल और गणेश, ये दो फ्रेम में आप देख सकते हैं। ये नजारा, दो टीमें हैं, सेमीफाइनल का मैच। ओ इंतजार किया और गेंद को खेल दिया वाइड डिश लॉन्ग बाउंड्री लाइन के बाहर। अमोल के बल्ले से विनिंग स्ट्रोक इस टूर्नामेंट का, इस मुकाबले का फाइनल का टिकट कंफर्म करने वाला ये बहुत ही जबरदस्त स्ट्रोक है। लुक एट दिस शॉट, भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का कहते हैं। अनमोल अमोल के भोसले के बल्ले से ये लाजवाब सिक्सर।